हा व्हिडिओ TET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी बनविलेला आहे। नमस्कार। आज आपण साहचर्यवादी उपपत्तीमधील सर्वात महत्त्वाची दुसरी उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती आज आपण अभ्यासणार आहोत। अभिजात अभिसंधान उपपत्ती हे फक्त नाव अवघड आहे, कन्सेप्ट संकल्पना अतिशय सोपी आहे। तर अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली बरं? तर रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ इव्हॉन पेट्रीवॉच पॅवलॉव यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे। इव्हॉन पेट्रीवॉच पॅवलॉव यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे। रशियन शरीर विज्ञान शाखेचे ते संशोधक तसेच व्याख्याते सुद्धा होते आणि त्यांनीच काय केलेलं आहे, सर्वात प्रथम प्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्याचा विभाग रशियामध्ये स्थापन केलेला आहे। त्यामुळेच त्यांना नोबेल पुरस्काराने 1904 साली त्यांना नोबेल पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले होते। पॅवलॉव यांनी काय केलेलं आहे, लाळोत्पादन क्रियेवर प्रयोग केले। म्हणजेच कुत्र्याला लाळ का बरं सुटते हे याच्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आणि हे प्रयोग करत असतानाच त्यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे। त्याचबरोबर 19व्या शतकाच्या समाप्तीच्या आसपास पॅवलॉव यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे। जसं प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये चेतक आणि प्रतिसादचा सहसंबंध दिलेला, त्याच पद्धतीने पॅवलॉव यांनी सुद्धा चेतक आणि प्रतिसादाच्या सहसंबंधावरती काय केलेलं आहे, संलग्नतेच्या नियमावरती आधारित ही उपपत्ती मांडलेली आहे। तर उपपत्तीमधलेच अभिजात अभिसंधान म्हणजे काय, या जात म्हणजेच काय, श्रेष्ठ उच्च कुलीन। मग अभिसंधान म्हणजे काय, संधान म्हणजे काय, तर नवीन ज्ञान जोडून शिकणे, नवीन संबंध जोडून शिकणे म्हणजे अभिसंधान। अभिजात अभिसंधान या संज्ञेचा काय बरं अर्थ होतो, तर अभिजात अभिसंधान म्हणजे काय, तर नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व नंतर नैसर्गिक चेतक काढून घेणे व कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणणे याला अभिजात अभिसंधान असं म्हणतात। ह्या वाक्याचा अर्थ समजला नाही तर उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया। बघा, यात काय प्रयोग केलेला आहे त्यांनी, पहिले अन्न दिल्यानंतर काय व्हायचं, कुत्र्याला लाळ सुटायचे। पण नंतर पॅवलॉव यांनी काय केलेलं आहे, घंटानाद, काय केलेला आहे, घंटेचा आवाज आला, घंटानाद केल्यानंतर अन्न यायचं आणि अन्न आल्यानंतर कुत्र्याला लाळ सुटायची। म्हणजेच अन्न हे काय आहे, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक, कोणता, घंटानाद हा कृत्रिम चेतक वापरला, घंटानाद हा कृत्रिम चेतक वापरला आणि नंतर काय केलेलं आहे, अन्न ऐवजी फक्त घंटानाद केला की कुत्र्याला लाळ सुटायची। म्हणजे अन्न हा नैसर्गिक चेतक काढून घेतला आणि फक्त कृत्रिम चेतकाचा वापर केला, म्हणजे घंटानाद जरी केला तरी कुत्र्याला लाळ सुटायची। म्हणजेच या ठिकाणी या क्रियेला काय म्हणतात, अभिजात अभिसंधान। आता बघा, याच उपपत्तीमधील काही संकल्पना आपण बघूया। त्यातली पहिली आहे ती म्हणजे अनभिसंधित उद्दीपक। बघा, अनभिसंधित उद्दीपक यालाच काय म्हणतात, आपल्या साध्या भाषेत नैसर्गिक चेतक। म्हणजेच अन्न हा काय आहे, अनभिसंधित उद्दीपक नैसर्गिक चेतक आहे। अनभिसंधित प्रतिक्रिया म्हणजेच काय, लाळोत्पादन होणं हा काय आहे, प्रतिक्रिया आहे। अन्न बघितल्याबरोबर कुत्र्याला लाळ सुटणे ही कसली कन्सेप्ट आहे, अनभिसंधित प्रतिक्रिया। आता अभिसंधित उद्दीपक ह्याला काय म्हणतात, कृत्रिम उद्दीपक। म्हणजेच काय, घंटानाद ही काय आहे, कृत्रिम उद्दीपक आहे, चेतक आहे, कृत्रिम आहे तो। आणि अभिसंधित प्रतिक्रिया म्हणजेच काय, घंटानाद नंतर अन्न दिलं जायचं, नंतर लाळ उत्पादन व्हायचं। म्हणजेच घंटानाद ही काय आहे, म्हणजे लाळ उत्पादन ही व्हायचं, पण कशाद्वारे, अभिसंधित प्रतिक्रियाद्वारे। म्हणजे या चार संकल्पनावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। अशा प्रकारे
पॅव्लॉव यांनी शोधलेल्या मूलभूत साहचर्यात्मक अध्ययन प्रक्रियेलाच काय म्हटलेलं आहे? अभिजात अभिसंधान असं म्हटलेलं आहे. चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण व्यवहारातली काही उदाहरणे बघूयात. बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं, ट्रॅफिक पोलीस चौकामध्ये उभा असायचा. आपली गाडी गेल्यानंतर ट्रॅफिक पोलिसाचे हातवारे बघून आपण काय करायचो? गाडी थांबवायचो. हा झाला ट्रॅफिक पोलीस. हा काय आहे? नैसर्गिक चेतक आहे. आणि जे सिग्नल असतात, लाल, हिरवा, हे जे दिवे असतात, हे जे सिग्नल असतात, तो काय आहे? कृत्रिम चेतक आहे. पण आता नंतर काय झालेलं आहे बघा, बऱ्याच सिटीमध्ये नैसर्गिक चेतक तिथं नसतोच. पूर्ण सगळं काम कृत्रिम चेतकावरती चाललेलं आहे. रेड लाईट लागली की गाड्या थांबल्या जातात, ग्रीन लाईट लागली, हिरवी लाईट लागली की गाड्या आपापल्या मार्गाने निघून जातात. म्हणजेच हा काय आहे? ही सुद्धा अभिजात अभिसंधानाचं एक उदाहरण आहे. त्याच पद्धतीने बघा, आपल्या शाळेमध्ये आपण काय शिकायचो? 15 ऑगस्टच्या आधी कवायत. शिट्टीवरती आपल्याला शिक्षक कवायत शिकवायचे. शिट्टीवरती लगेच यायला लागलं का आपल्याला? नाही. सर्वप्रथम शिक्षक काय करायचे? रिदमवरती 1 2 3 4 असं आपल्याला शिकून नंतर तीच रिदम शिट्टीवरती वाजवला जायचा. आणि नंतर इतका सराव झाल्यानंतर आपल्याला काय व्हायचं? शिट्टीवरती वाजवल्यानंतर आपली कवायत चालू व्हायची. हा एक आपल्याला खूप व्यवहारातलं अभिजात अभिसंधानाचं खूप उत्कृष्ट असं उदाहरण आहे. आता यानंतर पॅव्लॉव यांनी कुत्र्यावरती जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग आपण थोडक्यात बघूयात. पॅव्लॉवने प्रयोगासाठी निवडलेला कुत्रा प्रयोगशाळेतील वातावरणाशी पूर्ण परिचित होता. अंगाभोवती पट्टे बांधून त्या कुत्र्याला एका टेबलवर बांधून ठेवले होते. काचेच्या पडद्यामागून कुत्र्यावरील त्या प्रयोगाचे निरीक्षण केले गेले. तसेच त्या कुत्र्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करून लाळरस निर्माण होणाऱ्या ग्रंथीजवळ एक रबरी नळी जोडण्यात आली आणि स्त्रवणारा लाळरस एका काचपात्रात जमा होईल अशी व्यवस्था करण्यात आली. प्रयोगाच्या सुरुवातीला घंटीचा आवाज केला जात असे आणि त्यानंतर कुत्र्याने कान टवकारून इकडे तिकडे पाहिले, पण त्याच्या तोंडातून लाळ स्त्रवलीच नाही. काही वेळाने त्याच्या पुढे अन्नाची भशी ठेवली आणि अन्न पाहिल्याबरोबर स्त्रवलेल्या लाळेची नोंद झाली. थोड्या वेळाने पुन्हा घंटीचा आवाज करण्यात आला आणि आवाजानंतर लगेच अन्नाची भशी त्याच्या समोर ठेवण्यात आली. ती अन्नाची भशी दृष्टीस पडताच कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्त्रवू लागली. नंतर याच क्रमाने वारंवार प्रथम घंटीचा आवाज आणि नंतर अन्नपदार्थ अशा प्रकारे दोन्ही उद्दीपक सादर करण्यात आले. त्यानंतर असे दिसून आले की घंटेचा आवाज सुरू होताच अन्न दिले नसतानाही कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्त्रवू लागली. याचाच अर्थ असा की घंटीचा आवाज व अन्नपदार्थ असे दोन्ही उद्दीपक जवळजवळ एकत्र दिल्याने पुढे पुढे तो कुत्रा घंटेच्या आवाजालाच लाळोत्पादनाची प्रक्रिया देऊ लागतो. ज्या प्रतिक्रिया अन्नपदार्थ या नैसर्गिक उद्दीपकास दिल्या पाहिजेत त्याच प्रतिक्रिया तो कुत्रा घंटीचा आवाज या कृत्रिम उद्दीपकास देतो. यावरून कुत्र्याची लालोत्पादनाची प्रतिक्रिया घंटेच्या आवाजाशी अभिसंधित झाली असा निष्कर्ष काढता येतो. प्रयोग पाहिल्यानंतर पॅव्लॉव यांनी काय केलेलं आहे? पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधानाचे 4 नियम या ठिकाणी सांगितलेले आहेत. सर्वात पहिला नियम जो आहे तो दृढीकरणाचा नियम. सर्वात पहिला नियम जो बनवला आहे तो दृढीकरणाचा नियम. नंतर दुसरा आहे उद्दीपक सामान्यीकरण. तिसरा नियम सांगितला उद्दीपक विलोपन. विलोपन बघा, हाही नवीन शब्द आहे. विलोपन म्हणजे विस्मरण. नंतर उद्दीपक वियोचन. उद्दीपक वियोचन. वियोचन म्हणजेच काय? भेद बोधन, म्हणजे त्याला भेद ओळखता येऊ लागला. अशा प्रकारे पॅव्लॉव यांनी 4 नियम याच्यावरून सांगितलेले आहेत. सर्व नियम आपण थोडक्यात बघूयात. दृढीकरणाचा नियम म्हणजे काय? हे वैशिष्ट्य काय सांगते? आवर्तनामुळे कृत्रिम व नैसर्गिक प्रतिक्रिया हा संबंध दृढ झाला. उदाहरणार्थ बघूया आपण कवायत. कवायत मुलांना उत्कृष्ट जमू लागली कारण सततच्या आवर्तनामुळे त्यांचं दृढीकरण झालं त्या संदर्भात. दुसरा आपण बघूया उद्दीपक सामान्यीकरण नियम. प्रयोगामध्ये वापरलेली घंटा जर बदलली तर प्रतिक्रिया अभिसंधित होणार नाही लगेच. तर अनैसर्गिक उद्दीपकाचा उपयोग म्हणजे घंटानाद नैसर्गिक उद्दीपकाप्रमाणे म्हणजे अन्न करून आणखी एका अनैसर्गिक उद्दीपकाशी म्हणजे प्रकाशाशी प्रतिक्रिया अभिसंधित केली जाते सततच्या सरावामुळे.
आणि मग त्यातला सुद्धा भेद कुत्रा ओळखतो. उदाहरणार्थ घंटानाद लाळ निर्मिती झाली आणि परत काय बदल केला त्याच्यामध्ये, घंटानाद नंतर लाईट लागणार आणि नंतर लाळ निर्मिती. हा सराव केल्यामुळे परत दुसऱ्या एका अनैसर्गिक उद्दीपकाशी प्रतिक्रिया अभिसंधित केली गेली. उदाहरणार्थ आपण बघूया, आपण ॲपल शिकवतो मुलांना. ते मुलांच्या डोक्यात फिक्स बसतं की ए म्हणजे ॲपलच. पण जेव्हा आपण ए फॉर एरोप्लेन म्हटलं तर लगेच मुलांना प्रतिक्रिया अभिसंधित होत नाही. परंतु नंतरच्या आवर्तनांमुळे त्यांना ए ही संकल्पना व्यवस्थित समजते. म्हणजेच बघा, अनैसर्गिक उद्दीपकाशी अभिसंधित झालेली प्रतिक्रिया दुसऱ्या अनैसर्गिक उद्दीपकाशी अभिसंधित करणे यालाच उद्दीपकाचे सामान्यीकरण असे म्हणतात. आता तिसरा नियम बघूया, उद्दीपक विलोपन. विलोपन म्हणजेच विस्मरण. बघा, कृत्रिम उद्दीपकाबरोबर म्हणजेच घंटानादाबरोबर नैसर्गिक उद्दीपक म्हणजे अन्न दिला गेला नाही, घंटानाद करत राहिलो, अन्न दिले नाही, तर कृत्रिम उद्दीपकाशी म्हणजे घंटानादाशी अभिसंहित झालेला प्रतिसाद काय होता? प्रतिसाद लाळ उत्पादन. यातील साहचर्य संबंध हळूहळू लोप पावेल म्हणजे तो विसरून जाईल. म्हणजे घंटानाद करत राहिलो आणि अन्न न देता तर पुढे पुढे लाळ उत्पादन होणार नाही. असं हे तिसरा नियम आपल्याला सांगतो. चौथा नियम व चौथं वैशिष्ट्य जे आपल्याला या प्रयोगावरून समजतं ते कोणतं? तर उद्दीपक वियोचन. उद्दीपक वियोचन म्हणजेच भेदबोधन. घंटानाद आणि लाळ उत्पादन अशी प्रतिक्रिया अभिसंधित झालेली असेल. घंटानादात बदल केला म्हणजेच इतर कृत्रिम उद्दीपक वापरला आणि अन्न दिलंच नाही, तर बदललेल्या कृत्रिम उद्दीपकाला किंवा घंटानादाला लाळ उत्पादन होत नाही. म्हणजेच मूळ घंटानाद व बदललेला कृत्रिम उद्दीपक किंवा घंटानाद यातील फरक कुत्रा ओळखू लागतो. किंवा उंच आवाजाची घंटी वाजवली असता अन्न आणि खालच्या आवाजातील घंटी वाजवली असता अन्न द्यायचे नाही, याची पुनरावृत्ती केली असता कुत्रा त्या दोन घंटांमधील फरक ओळखतो. म्हणजेच आपला चौथा नियम हा सिद्ध होतो की उद्दीपक वियोचन म्हणजे त्याला भेदबोधन होते. आता अभिजात अभिसंधान उपपत्तींचं शैक्षणिक महत्त्व काय आहे हे आपण थोडक्यात बघूया. बघा, नवीन अक्षर शिकविताना मुलांना आपण चित्रांचा किंवा प्रत्यक्षात त्या वस्तूचा आधार घेत असतो. म्हणजे आपल्याला अननस शिकवायचं आहे तर प्रत्यक्षात ती वस्तू किंवा त्याचं चित्र आपण मुलांना दाखवतो, कारण ते त्यांना माहीत असतं. अननस अननस आणि नंतर मग आपण काय करत असतो, अननस बाजूला काढून ठेवतो आणि फक्त हे मूळाक्षर शिकवत असतो मुलांना. आता दुसरं शैक्षणिक महत्त्व काय आहे? अभिसंधानाने अनेक चांगल्या सवयी मुलांमध्ये रुजवल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, शिक्षक आले की उभं राहणे, पाहुणे आले की उभं राहणे, स्वच्छता, टापटीप, मोठ्यांचा आदर करणे, वक्तशीरपणा अशा अनेक सवयी अभिसंधानाने मुलांमध्ये आपण रुजवू शकतो. तसेच आपल्याला आवडणाऱ्या कृतींचा उपयोग आपण अध्यापनात करू शकतो. या अभिसंधानाने आपण आवडणाऱ्या कृतींचा उपयोग आपल्या अध्यापनामध्ये सुद्धा करू शकतो. तसेच मुलांमधील वाईट सवयी अभिसंधानामुळे घालविता येतात. तसेच मानसिक रुग्णांमध्ये असलेली भावनिक भीतीची स्थिती घालवण्याचे कार्य अभिजात अभिसंधानाची मूलतत्वे, सामान्य नियम वापरून करता येते. तसेच या तत्वांचा वापर करून मुलांमध्ये अध्ययन, शिक्षक, शाळा याबाबत अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचे दृष्टिकोन आपण निर्माण करता येतात. काही ठोस आणि खास साधने वापरून मुलांना मूळाक्षरं तसेच अंकगणिताचे मूळ सिद्धांत शिकवण्यास अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा व यातील मूलतत्वांचा उपयोग करता येतो. अध्ययनामध्ये योग्य प्रतिसाद दृढ करण्यासाठी अभिसंधान तत्वानुसार बक्षीस व स्तुती याचा यशस्वी वापर करू शकतो.
या उपपत्तीवरील PDF नोट्स तुम्हाला www.smitapatil.in या वेबसाईटवरती बघायला मिळतील. तर बघा, या उपपत्तीवरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं आहे त्याचा प्रास्ताविकमध्ये असेल किंवा त्याचे नियम असतील, प्रयोगावरून कोणते निष्कर्ष काढले किंवा अभिजात अभिसंधानचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, अशा वेगवेगळ्या घटकांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता काही 2 महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहेत की अभिजात अभिसंधान उपपत्तीची शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व सांगणारी योग्य विधाने सांगा. पहिला आहे नवीन अक्षर शिकविताना. दुसरा पर्याय आहे मानसिक रुग्णांच्या मनातील भीती घालवण्यासाठी. तिसरा पर्याय आहे मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजविण्यासाठी. आणि चौथा आहे वरील सर्व. तर वरील सर्व हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अभिसंधित प्रतिक्रिया या संकल्पनेचे स्पष्टीकरण देणारे विधान सांगा. 1. अन्न आणि लाळ उत्पादन. 2. घंटानाद अन्न आणि लाळ उत्पादन. 3. घंटानाद प्रकाश अन्न आणि लाळ उत्पादन. 4. वरील सर्व. तर अभिसंधित प्रतिक्रिया मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अभिसंधित म्हणजेच काय? कृत्रिम प्रतिक्रिया. घंटानाद अन्न आणि लाळ उत्पादन म्हणजे ज्याच्यामध्ये कृत्रिम उद्दीपकाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा मिळणारी प्रतिक्रिया.